मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पनीर आणि मशरूमचा पुलाव. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. लंच डिनरसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण मशरूम कट करून घेऊया. इथे मी 10 ते 12 एवढे मशरूम्स घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून एवढे तेल घ्यायचे, 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंगा, 7-8 काळी मिरी, 2 मोठे कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात 1 टेबलस्पून एवढी आलं लसणाची पेस्ट घालूया. आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे ढवळून घेऊया. आता आपण थोडंसं मीठ ह्याच्यात घालणार आहोत कांद्यापुरतं. ढवळून घेऊया. आता एक एक करून सगळे मसाले आपण ह्यात घालून घेऊया. हळद अर्धा टीस्पून, मिरची पावडर 2 टीस्पून, धणा जिरा पावडर 1 टीस्पून. आता ह्यात घालणार आहोत किचन किंग मसाला. हा 2 टीस्पून घालायचा आहे. ह्याने छान टेस्ट येते पुलावला. 1 टीस्पून गरम मसाला. आता हे सगळे मसाले आपण छान परतून घेऊया कांद्याबरोबर. आता कापलेले हे जे मशरूम्स आहेत ते आपण सगळे घालूया. मशरूम घातल्यानंतर मशरूमना पाणी सुटणार आहे. परतून घेऊया. इथे मी 2 कप एवढे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपल्याला इथे तांदूळ भिजत ठेवायचे नाही आहेत. मिक्स करूया. आता आपण ह्याच्यामध्ये 2 मोठे चमचे एवढं तूप घालायचे. तुपाने छान टेस्ट येते. आणि त्यानंतर आपण भरपूर कोथिंबीर घालणार आहोत. इथे 200 ग्रॅम पनीर मी घेतलेलं आहे. त्याचे छोटे छोटे क्यूब्स केलेले आहेत. पनीर आपण सगळ्यात शेवटी घातलंय कारण ते आधी घातलं असतं तर ते ढवळताना मोडलं गेलं असतं. कांद्यात आपण सुरुवातीला थोडं मीठ घातलं होतं. त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचे. हे मिक्स करूया. आता पाणी घालूया. इथे 2 कप तांदूळ होते, त्याला मी 3.5 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. मिक्स करूया. आता आपण कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करणार आहोत. कुकरची शिट्टी होऊन वाफ गेलेली आहे. 10 ते 15 मिनिटांनी आपण कुकर उघडून पाहायचंय. अशा प्रकारे आपला पनीर आणि मशरूमचा पुलाव रेडी आहे. ह्यात आपण जे कांदे आणि बटाटे तळून घातलेले आहेत ते अगदी ऑप्शनल आहेत. नाही घातले तरी सुद्धा चालेल, पण नक्की करून बघा आणि कसा झालाय ते कळवायला विसरू नका. आपल्याकडे जेव्हा कधी पाहुणे येतात तेव्हा घरातले सगळे अगदी खूप मज्जा करत असतात आणि गृहिणी मात्र किचनमध्ये असते. आणि तुम्ही जर ती गृहिणी असाल तर आज मी तुमच्यासाठी एक खास 1 पॉट रेसिपी घेऊन आलेली आहे. चणा डाळ पुलाव. आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेते. तेल गरम झालं की आपण खडे मसाले घालणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 8-10 काळी मिरी, 1 मोठी वेलची, 1 स्टार फूल, 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे, काही तमालपत्राची पानं घेतलेली आहेत. आता हे सगळे मसाले आपण तेलात घालूया. थोडंसं परतून घेतलं की ह्याच्यात मी 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालणार आहे. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर मऊ होण्यासाठी ह्याच्यात आता आपल्याला घालायचे चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्यावर कांदा लगेच मऊ होणार आहे. कांद्याचा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात आपण कढीपत्त्याची 12 ते 15 पानं घालायचे. 1 टेबलस्पून आलं लसणीची पेस्ट घालायची. आलं लसणाचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. इथे साधारणतः पाव कप कोथिंबीर घालून घेऊया. आता इथे मी अर्धा कप चण्याची डाळ 5 ते 6 तास भिजवून घेतलेली आहे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. आता एक एक करून सगळे मसाले आपण यात घालणार आहोत.
तर सगळ्यात आधी अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 टीस्पून गरम मसाला आणि चवीसाठी 2 टीस्पून गूळ घेऊया. हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं. इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचे छोटे तुकडे करून घेतलेला आहे. सगळं एकदा मिक्स करायचंय. इथे बघू शकता बटाट्याला आणि डाळीला मसाल्याचं छान असं कोटिंग आलेलं आहे. इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ पाण्यात भिजवत ठेवायचा नाहीये, स्वच्छ धुवून लगेच आपल्याला पुलावमध्ये घालायचे. आता ह्याच्यावर 2 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यात पाणी घालायचंय. पाणी बघा, आता मी 2 कप तांदूळ घेतलेले होते, तर त्याच्यासाठी मी 4.5 कप पाणी घेतलेलं आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर छान थंड झालेला आहे. आता आपण चणा डाळ पुलाव सर्व करूया. आता एकदा हे सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचंय, कारण जेव्हा कुकरमध्ये आपण पुलाव करतो तेव्हा मसाले सगळे एकत्र गोळा होतात. त्यामुळे हे सगळं नीट छान ढवळून घ्यायचं आणि मग सर्व करायचं. गरमागरम चणा डाळ पुलाव तयार आहे. आता तुमच्याकडे कधी पाहुणे यायचे असतील तेव्हा आदल्या दिवशी रात्री चण्याची डाळ भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हा पुलाव 15 मिनिटात तयार करा आणि तुम्ही सुद्धा पाहुण्यांबरोबर मस्त एन्जॉय करा. आणि हा पुलाव कसा झाला ते आम्हाला नक्की कळवायचे. आलू मटर कॉम्बिनेशनच्या रेसिपी तुम्ही बऱ्याचदा बघितले, पण आज मी तुम्हाला एक युनिक आणि एक 1 पॉट मील दाखवणार आहे. ती म्हणजे आलू मटर पुलाव. तर चला सुरुवात करूया. मी एक पॅन घेतले, त्यात घालूया 2 चमचे तेल. त्यात जाईल 5-6 लवंगा, 1 तुकडा दालचिनी, 8-10 मिरी, 1 तेजपत्ता, 1 मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट. छान मिक्स करून घेऊया. त्यात घालूया 1 मोठा लांबट कापलेला कांदा. कांद्याला छान तांबूस होईपर्यंत परतून घेऊया. आता सीझनिंग करूया. त्यासाठी मी इथे ॲड करते अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पूड. नेक्स्ट ॲड करूया 1 चमचा धणा जिरा पूड, 1 चमचा गरम मसाला. मसाले घातल्यावर कांदा छान मिक्स करून घेऊया. त्यात जाईल चवीपुरतं मीठ. त्यात जाईल 2 बारीक कापलेले टोमॅटो. टोमॅटो मऊ पडेपर्यंत परतून घ्या. त्यात जाईल 1.5 वाटी भिजवलेला तांदूळ. भात मस्त मिक्स झालेला आहे. त्यात जाईल आता डबल अमाऊंट ऑफ पाणी, म्हणजे 1.5 वाटी भाताला 3 वाटी गरम पाणी घालूया. मिक्स करूया आणि झाकण लावून 5 ते 6 मिनिटं कुक करूया. भात हाफ डन झालेला आहे. त्यात जाईल 2 मीडियम साईजचे बटाटे तळलेले आणि 1 वाटी बॉइल्ड वाटाणा. बटाटा आणि वाटाणा घातल्यावर हलक्या हाताने भात मिक्स करून घेऊया.
हा तळलेला बटाटा आणि उकडलेला वाटाणा ठेवण्याचं कारण काही वाटाण्याचा कलर इथे रिटेन होतो आणि बटाटे आहेत ते तळल्यामुळे एकदम मॅशी होत जात नाही, ते अख्खे राहतात भातात. आणि परत झाकण लावून त्याला शिजवूया. आलू मटर पुलाव रेडी आहे. आता त्याला थोडा रिचनेस ॲड करण्यासाठी मी 1 मोठा चमचा क्रीम ॲड करणार आहे. त्यांनी तो पुलाव खूप क्रीमी सुद्धा होतो. आता आपण सर्व करायला घेऊया. आलू मटर पुलाव रेडी आहे. ही अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी होती. तुम्ही पाहिलं ही 1 पॉट मील रेसिपी आहे. तुमच्या घरी डेफिनेटली ट्राय करा. आज मी तुम्हाला दाखवणार एक पुलाव ज्याच्यात खूप सारं प्रोटीन आहे. तर बघूया कसा केला जातो सोया पनीर पुलाव. पुलाव करण्यासाठी आपल्याला इथे सोया भिजवायचा आहे. सोया भिजवण्यासाठी मी थोडं गरम पाणी घेतलेलं आहे. इकडे मी 1.5 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे, जो आपण 20 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. आपण पनीर फ्राय करून घेऊया. इथे मी घेतलेलं आहे 100 ग्रॅम्स पनीर, ज्याचे मी छोटे छोटे क्यूब्स केलेले आहेत. तर आपण त्यांना शॅलो फ्राय करूया. पॅनमध्ये घेतलंय 1-2 चमचे तेल. तेल गरम झालंय, त्यात जातील हे पनीरचे तुकडे. पनीर फ्राय करायचा हेतू असा आहे की आपण जेव्हा त्यांना पुलावमध्ये घालू तर ते क्रम्बल होणार नाही किंवा तुटणार नाही. तुम्ही पाहू शकता आपण पनीर गोल्डन ब्राऊन कलरला फ्राय केलेलं आहे. तर आपण ते बाजूला काढून घेऊया. सगळी पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे. आता आपण घेऊया एक कढई. त्यात जाईल 2 चमचे तेल. तेल गरम झालंय, त्यात जाईल 1 तुकडा दालचिनी, 5-6 लवंगा, 8-10 मिरीचे दाणे आणि 1 तमालपत्र. 1 मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट. ती आपण चांगली फ्राय करून घेऊया. त्यात जाईल 1 मोठा बारीक कापलेला कांदा. फ्राय केलेला कांदा मऊ झालेला आहे. त्यात आपण घालूया भिजवलेला आपण निथळून घेतलेला तांदूळ. तांदूळ आपण कांद्यावरती चांगलं मिक्स करूया. तांदूळ छान भाजला गेला आहे. आता त्यात आपण घालूया पाणी उकळलेलं. तांदळाचा आणि पाण्याचं टेम्परेचर 1 असल्यामुळे भात अतिशय फुलून छान येणार आहे. मंद आचेवर आपण हे 5 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. बघूया आपला तांदूळ शिजलाय का. तांदूळ ऑलमोस्ट 3/4 झालेला आहे. त्यात आपण आता घालणार आहोत सोया. पाणी निथळून घेऊया. त्याला आपण छान मिक्स करूया. चवीपुरतं मीठ जाईल ह्या भातात. मिक्स. त्यात जाईल हे फ्राईड पनीर. त्यात जाईल हा स्वीट चिली सॉस 2 मोठे चमचे. आता मिक्स करूया. तुम्ही पाहिलं या पुलावमध्ये काही मसाले गेले नाही आहेत, म्हणून मी काही फ्लेवरसाठी ह्याच्यात स्वीट चिली सॉस घातलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कुठचंही सॉस घालू शकता. तुम्हाला हवं तर टोमॅटो केचप, ग्रीन चिली सॉस, बार्बेक्यू सॉस थोडासा फ्लेवरसाठी ॲड करू शकता. तर आता हा पुलाव झालेला आहे. आपण त्याला सर्व करायला घेऊया. त्याच्यात आपण थोडीशी गार्निशसाठी कोथिंबीर घालूया. आज मी तुम्हाला अतिशय सोपी रेसिपी पुलावची शेअर केली आहे. त्यामुळे टिफिनला सकाळच्या घाईत हा खूप सोपा पडतो. आज मी तुम्हाला इन्स्टंट म्हणजे झटपट होणारी एक रेसिपी दाखवणार आहे. त्याचं नाव आहे टोमॅटो पुलाव. तर चला सुरुवात करूया तेलापासून. 3 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, भरपूर सारा कढीपत्ता, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, थोडंसं परतून घ्यायचं आहे. 2 उभे चिरलेले कांदे, थोडीशी कोथिंबीर. कांदा थोडासा होऊन द्यायचा आहे, थोडा मऊ होऊन द्यायचा आहे, तोपर्यंत वाट बघायची. तीन टोमॅटो चिरलेले,
त्यानंतर 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून धणा पावडर, मीठ चवीप्रमाणे. छान असं मिक्स करायचं आहे. आता आपण ह्यात घालूया एक मोठं बाउल शिजवलेलं राईस. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. अलगद मिक्स करायचं आहे की जेणेकरून तो जो आपण राईस केला तो तुटता कामा नाही. छान असा लाल रंग आलेला आहे. आता ह्यात वरून 1 टीस्पून चिली फ्लेक्स पुन्हा घालायचे आणि झाकण द्यायचे आणि स्टीम येऊन द्यायची. बघूया राईस तयार आहे का. छान अशी वाफ आलेली आहे. गॅस बंद करूया आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया. बघितलं ना किती कमी वेळात पटकन असा हा टोमॅटो राईस झाला. नमस्कार, रुचकर मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शेवग्याची शेंग म्हटलं की आपण त्याची भाजी करतो, डाळीत घालतो, त्याची शेंगवणी बनवतो. पण आज म्हटलं तुम्हाला मी शेवगाच्या शेंगांचा पुलाव दाखवूया. तर चला सुरुवात करूया. गॅस सुरू करूया आणि घेऊया 4 टेबलस्पून तेल. आज मी सगळ्यात प्रथम फोडणीला टाकणार आहे कोथिंबीर. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिकडे उभ्या चिरून त्या घालायच्या. अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून आलं आणि लसूण थोडंसं क्रश केलेलं आहे ते घालूया. 1 उभा चिरलेला कांदा, मीठ चवीप्रमाणे. आता आपण हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्णपणे कांदा शिजवायचा नाही आहे कारण आपल्याला पुलाव करायचा आहे. हा थोडासा कांदा आपल्याला दिसला पाहिजे, थोडासा मऊसर होऊन द्यायचा, अगदी हलका. आता आपण यात घालूया शेवगाच्या शेंगा. मी इकडे 3 घेतलेल्या आहेत, त्या आपण परतून घेऊया. अगोदर शिजवून वगैरे काही नाही घ्यायचं आपल्याला. आपण जेव्हा त्यात पाणी घालणार आहोत शिजवायला त्याच्यामध्ये त्या छानपैकी शिजणार आहेत. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1/2 किलो, तर तो मी धुवून भिजून घेतलेला आहे, तर तो आपण ह्यात घालूया. आता हा परतून घ्यायचा आहे. छान असा परतला की आपल्याला ह्यात डबल पाणी घालायचं शिजण्यासाठी. छान असा परतून झालेला आहे. ह्यात आपण जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल पाणी घालणार आहोत. आणि ह्यात घालतोय अर्धा टीस्पून पुलाव मसाला. आता हा मिक्स करायचा आहे. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि पुलाव शिजेपर्यंत वाट बघायचं. म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात. आता आपण ह्याच्यावर झाकण देऊया आणि पुलाव शिजेपर्यंत वाट बघूया. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. मस्त वाफ पण येते आहे. बघूया झालाय का पुलाव. छान असा झालेला आहे. आणि आपण बघूया की शेंग शिजली आहे का. येस, शेंग शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. गरम आहे. शेंग खायची पण ती नंतर खाते. मस्त झालेलं आहे. मी केलेलं आहे, तुम्ही करून बघायचं आहे.